हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता ना सायंकाळ झालेली आहे, तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आणि आत्ताच माझे ट्युशनचे मुलं गेलेले आहे आणि ते गेले की अगदी म्हणजे तिथून ट्युशनमधून उठलं की अगदी घरामध्ये कुठले कुठले कामं आहे आणि ती कामं कशी पटापट करता येईल हे सगळं माझ्या डोक्यामध्ये सुरू असतं. कारण सायंकाळ झाली की देवाजवळ दिवा लावण्याची वेळ होत असते, परत आपली स्वयंपाकाची घाई असते आणि आणि सायंकाळी दिवा वगैरे लावण्याआधी ना घर एकदम छान असं नीटनेटकं स्वच्छ राहिलं की त्याच्यानंतरच मग मी दिवा लावत असते. कारण दिवाबत्तीच्या वेळेस घर ना छान असं स्वच्छ असायला हवं आणि मला ते म्हणजे अजिबात आवडत नाही इकडे तिकडे सगळं पडून राहिलेलं. म्हणून जशी ट्युशन झाली की लगेच उठते. कधी कपडे असतात घडी करायचे किंवा मग मुलं अभ्यास करतात, अपेक्षाचं तुम्हाला माहीत आहे काही ना काही तिची ॲक्टिव्हिटी सुरू असते, तर तो सगळा पसारा वगैरे ती करून ठेवत असते. आपण त्यांना म्हटलं की तेवढ्यापुरतं ते उचलतात आणि मग आपलं लक्ष नसलं की पुन्हा त्यांचं जसंच्या तसं असतं. आणि मुलं आहेत ते आता काही ना काही त्याच्यातून शिकत असतात, करत असतात. तर आता तेवढं तर पसारा करणार आणि त्यांच्या वयाचे आपणही जेव्हा होतो तेव्हा आपणही तसंच होतो. बरोबर ना? जसं-जसं आपल्यावर जबाबदाऱ्या येत जातात, तसं-तसं आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो. तसं त्यांचंही आहे, तेही पुढे शिकतीलच. तर सायंकाळी ना दिवा वगैरे लावण्याआधी सगळं घर नीटनेटकं स्वच्छ राहिलं की छान वाटतं आणि त्याच्यानंतरच मग मी दिवा लावत असते. जोपर्यंत माझं सगळं आवरून होत नाही, त्याच्या आधी मी कधीच दिवा लावत नाही. ते म्हणतात ना, झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएगी झटपट पटापट. जरा मस्करी केली, अजून काही नाही. पण खरंच सांगते सायंकाळी ना दिवा वगैरे लावण्याआधी घर छान असं स्वच्छ नीटनेटकं वगैरे झालं ना, तर घरामध्येही ना खरंच छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि दिवा वगैरे लावल्यानंतर घरातही छान असं ना प्रसन्न वाटतं आणि ते सगळं पाहून आपल्या मनात देखील ना छान असे सकारात्मक सगळे विचार येत असतात. आणि सायंकाळी आपल्या घरचा कर्ता पुरुष तो म्हणजे आपला नवरा आपलं दिवसभराचं जे काही त्यांचं काम असतं ते सगळं आटपून घरी येत असतो आणि दिवसभर कामाच्या निमित्ताने त्यांना बाहेर राहावं लागतं. तर त्यांच्या सानिध्यामध्ये कधी चांगली लोकं येतात, कधी वाईट लोकं येतात दिवसभर, किंवा मग एखादा दिवस त्यांच्यासाठी चांगला असतो किंवा वाईट असतो. मात्र ना सायंकाळच्या वेळी जेव्हा ते घरी येतात तेव्हा घरातलं वातावरण असं असायला हवं की ते शरीराने व मनाने कितीही थकले असले तरी देखील घरातल्या सगळ्या वातावरणाने आपोआप त्यांचा थकवाना नाहीसा व्हायला हवा. म्हणूनच सायंकाळी आपण जी काही घरात स्वच्छता करत असतो, देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावत असतो, तर या सगळ्या गोष्टींनी घरातील प्रत्येक व्यक्तीला ना काही ही सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आणि घरातील सगळं वातावरण छान असं सकारात्मक ठेवणं हे घरातील ना गृहिणीचंच काम असतं. कारण म्हटलं जातं ना की घरची बाई ही घरची लक्ष्मी असते, बरोबर ना? तर हे सगळं ना आपल्याच हातात असतं की आपण घरातील वातावरण कसं ठेवतोय किंवा कुठल्या गोष्टी कशा ठेवतोय. तर जे काही मला माहिती होतं किंवा जे काही माझे अनुभव होते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आता हे कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे मला माहिती नाही, कारण प्रत्येकाची वैचारिक क्षमता ही वेगवेगळी असते. तर तुमचे काही अनुभव असतील तर नक्की कमेंटद्वारे शेअर करा. आज आराध्याचा बर्थडे आहे, तर आता चला मी तिकडे जाते आणि तुम्ही चला सगळे. तर इकडे बघा आस्ताची आवराआवर सगळी सुरू आहे आणि आराध्याच्या मैत्रिणी वगैरे पण आलेल्या आहे तिच्या बर्थडेकरिता. आणि इकडे विनाची म्हणजे माझ्या लहान जाऊची सगळी स्वयंपाकाची जी काही नाश्ता वगैरे आहे त्याची तयारी तिची सुरू होती. तर जेवणात आज मसाले भात आणि सांबार वडा आहे. तर मसाले भात आणि सांबार वगैरे रेडी झालेला आहे आणि आता सांबार वडा तळून घ्यायचा होता. तर तेच मग मी तळायला घेतले. मात्र 1-2 ना मी सांबार वड्याचा जसा शेप असतो म्हणजे मध्ये होल असतो, तर तशा पद्धतीचे टाकून बघितले. मात्र त्याला वेळही लागत होता आणि म्हणून मग बाकीचे ना मी अगदी वड्याच्या आकारातच बनवले होते. कारण ते थोडे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे होते आणि आता तेवढा वेळही नव्हता की आरामात सगळे करत बसणार. म्हणून मग सगळे ना असे वड्याच्या आकारामध्येच तळून घेतले होते.
कारण शेवटी खायचा तर तो तोडूनच आहे. तर चला तिकडे आमची किचनमध्ये कामं सुरू होती आणि इकडे आस्ताची सगळी डेकोरेशनची तयारी वगैरे सुरू होती. छान बलून्स वगैरेनी छान डेकोरेट वगैरे करत होती ती हॉलला. आणि अपेक्षा सगळे व्हिडिओज घेत होती. त्यामुळे आता ना एडिटिंग करताना माझ्या लक्षात आलं की अपेक्षा या व्लॉगमध्ये कुठेच नाही आहे, कारण तीच सगळं शूट घेत होती. तर चला आराध्या छान रेडी झालेली होती आणि मग एक एक करून आम्ही सगळ्यांनी ना तिचं अक्षवान वगैरे करून घेतलं. तर आराध्याचे भरपूर फ्रेंड्सही आलेले होते आणि मुलं म्हणजे लहान असली की त्यांनाही वाटतं की त्यांचे फ्रेंड्स वगैरे यायला हवे वाढदिवसाला. आणि मुलांशिवाय मजा देखील येत नाही. आणि मुलांना कसं असतं, त्यांच्या वयाची मुलं असली की अजून छान वाटतं. तर चला एक एक करून आम्ही सगळ्यांनी ना औक्षवान वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग माझ्या नंदेने, आतो सासूने, साक्षीने, आईने सगळ्यांनी आम्ही औक्षवान करून घेतलं. आणि इकडे सक्षमची त्याच्या आत्यासोबत काहीतरी मजाक वगैरे सुरू होती. तर चला छान असा बड्डे झाला आराध्याचा. आणि त्यानंतर मग तिचे काही फ्रेंड्स जे काही आलेले होते, तर त्यांनी सगळ्यांनी तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं. तर सगळ्यांनी तिला गिफ्ट वगैरे दिलं. आणि त्यानंतर मग सगळ्या मुलांची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर मग आम्हीही सगळ्यांनी जेवणं वगैरे करून घेतली आणि छान असं सेलिब्रेशन झालं. तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.